वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोहशांत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्रीराम। ईश्वर प्रणिधानात वा योगसूत्र समाधी पादमन। मागच्या केंद्रामध्ये आपण बघितलं तीव्र संवेगात आसन्न, तीव्र सौम्य संवेग, तीव्र मध्यम संवेग, तीव्र तीव्र संवेग असे योगसूत्रकारांनी संवेग सांगितलेले। आणि पुढे ते असं म्हणतात ईश्वर प्रणिधानात वा। ईश्वर प्रणिधानात वा ह्याचा अर्थ ईश्वर किंवा असा काही लोक घेतात की एक तर तीव्र संवेग किंवा ईश्वर प्रणिधान असं। विवेकानंद असं म्हणायचे ईश्वर प्रणिधानात वा याच्यामध्ये वा याचा अर्थ किंवा असा नसून सुद्धा असा आहे, म्हणजे ईश्वर प्रणिधानासहित तीव्र संवेग व समाधी अवस्था प्राप्त होते असं त्यांनी सांगितलं। ईश्वर प्रणिधान म्हणजे पहिले काय तर ईश्वर प्रणिधान, ईश्वराचे प्रणिधान म्हणजे भक्ती। ईश्वराची भक्ती, ईश्वरावरती प्रेम हा त्याचा सरळ अर्थ। तीव्र संवेग साधनेला प्राधान्य देणं हा सगळ्यात महत्वाचा। पण साधनेला प्राधान्य देणं हा सुद्धा मध्यम तीव्र संवेग आहे। तीव्र संवेग म्हणजे साधनेशिवाय व्यतिरिक्त काही नाही, मध्यवर्ती आयुष्यामध्ये साधना होऊन राहणं म्हणजे ईश्वर प्राप्तीची भूमिका तीव्र संवेग। आणि तीव्र संवेग कधी अंतर्भूत होतो आपल्या अंतःकरणामध्ये किंवा रुजतो जर ईश्वर प्रणिधानात ही भूमिका असेल तर, म्हणजे ईश्वरावर भक्ती असेल तर। माझं प्रधान ध्येय ते जर का असेल आयुष्यामधलं की ईश्वराची अनुभूती घेणं, तर आपसुकच माझ्याकडनं तो संवेग प्रगट केला जातो। म्हणजे इतर सगळ्या गोष्टी मी करत असतो, व्यवहार संसार या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा मध्यवर्ती भाग ज्याला ईश्वर प्राप्ती हा होतो त्याला त्याच्या प्राप्तीसाठी जी साधनं सांगितलेली आहेत आणि जे मला माझ्या गुरूंकडनं मिळालेलं आहे ते मध्यवर्ती राहणं आणि त्याच्यातनं संवेग निर्माण होणं की मला ते मिळालंच पाहिजे, तीव्र संवेग। आणि ते कसं होतं, ईश्वरावरती प्रेम असेल तर, म्हणून ईश्वर प्रणिधानात वा असं म्हटलेलं आहे। त्याच्या सहित भगवंतावर प्रेमच नसेल तर साधनाच केली जाणार नाही। एक तीव्र संवेगाची भूमिका गुरुदेव रानडे, त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर ते नेम म्हणायचे साधनेला। नेम, नेम याचा अर्थ नामासहित केलेलं 3 तास ध्यान, त्याला नेम असं म्हणतात। कुठलंही ध्यान हे नाम साधनेसहितच केलं जातं। ते भाऊसाहेब महाराज उमदीकर एकदा एका गावाहून दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रमासाठी चालले होते, तेव्हा घोड्यावरनं प्रवास करायला लागायचा। ते घोड्यावरनं चालले होते आणि त्यांची संध्याकाळची सूर्यास्ता वेळची आणि सूर्योदया वेळची या 2 त्यांच्या नेमाच्या बैठका असायच्या फिक्स। तसं ते प्रवास करता करता सूर्यास्त व्हायची वेळ जवळ आली। ज्या गावात त्यांना जायचं होतं ते अक्षरशः 15 मिनिटावरती होतं राहिलेलं अंतर, पण सूर्यास्ताची वेळ झाल्यावरती ते घोड्यावरनं उतरले, थांबवायला सांगितलं। बाजूला एक ओढा होता, त्या ओढ्यावरती गेले, तिथे हातपाय धुतले आणि एका निवडुंगाचं हे होतं तिथे रात, ते निवडुंगाच्या ह्याच्यात जाऊन तिथे आसन अंतरून नेमाला बसले। आता वास्तविक जिथे जायचं होतं तिथे 15 मिनिटाचं अंतर होतं। आपल्याला का असं तर आपण काय म्हटलं असतं की आपण पहिले गावात पोचू, एकदा जे पोचू आणि मग तिथे बसले। आणि किती वेळ बसले? 3 तास, कारण 3 तास नेमाची वेळ। 3 तासानंतर जेव्हा ते त्यांच्या मुख्य भूमिकेवरती आले, व्यवहारावरती आले, ते गावामध्ये गेले। 2 भूमिका आहेत त्याच्यामध्ये। एक तर हा तीव्र संवेग आहे की माझी ही वेळ ध्यानाची झालेली आहे, काय वाटेल ते झालं तरी मी ही वेळ चुकवणार नाही कारण माझ्या हातात ती आहे, ते तिथे ध्यानाला बसले। आणि दुसरं कारण असं आहे की कदाचित गावात जर आधी पोचले असते
तर नेम करता आला नसता, कारण सगळी लोक भेटायला आली असते. तीव्र संवेग. पण हा तीव्र संवेग का निर्माण होतो? तर ईश्वर प्राप्तीची उत्कट ओढ अंतःकरणाला लागली असेल. ईश्वर प्रणिधान त्याला असं म्हणतात. म्हणून त्यांनी ईश्वर प्रणिधानात व्हा असं म्हटलेलं आहे, की ईश्वर प्रणिधानात व्हा. ही मुख्य भूमिकाच ती होऊन राहते. भक्तियुक्त योग साधना म्हणजे ईश्वर प्रणिधान असं स्वामी माधवनाथ म्हणायचे. फार अनंत गोष्टी असतात आपल्या, त्यामुळे फार काळ असू नये अशी भूमिका राहणं ईश्वर प्रणिधान. आता स्वाभाविक आहे की आपण प्रपंचामध्ये आहोत, आपल्या अवतीभोवती व्यवहार आहे, प्रपंच आहे, अनंत गोष्टी असतात, आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. आपण म्हणजे मन गुंतलेलं असतं त्याच्यामध्ये. सतत काय आपण ध्यानाला बसू शकणार नाही. 24 तास ध्यानाला कसं बसणार? कारण ध्यान ही एका जागी बसून करण्याची साधन आहे. त्याला एक विशिष्ट वेळ आपण द्यायचा असतो. तो कुठलाही आपला आपण निवडावा. शास्त्रसंमत बघायला गेलं तर अगदी पहाटेचा काळ, अगदी साधारण सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत, म्हणजे ज्या काळात व्यवहार सुरू झालेला नसतो आजूबाजूला ती वेळ, किंवा संध्याकाळची ही वेळ, रात्रीची वेळ. शक्यतो साधक अवस्थेमध्ये असताना रात्री उशिरापर्यंत ध्यान जास्त करत नाही. 12 नंतर ध्यान वगैरे करू, म्हणजे त्याच्यामागे गूढता काही नाहीये. उगाच काही लोक खूप गूढता निर्माण करतात, रात्री 12 नंतर ध्यान करू नये, कारण ते काळ ध्यान वेगळं असतं, त्या काळामध्ये भूत पिशाच ऍक्टिव्ह असतात. पिशाच्यांपेक्षा लोक जास्त ऍक्टिव्ह असतात 12 नंतर. पिशाच्य सुद्धा शांत असतील त्या काळात. असले गूढता योगामध्ये नाही. भगवद्गीतेने अशी कुठली गूढता प्रकट केलेली नाही, ना कुठल्या संतांनी, नाही योगसूत्रकारांनी. सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे अगदी, की रात्री 12 नंतर ध्यान करू नये. ह्याच्या मागे इतकं बेसिक सायंटिफिक रिझन आहे की आपण दिवसभर व्यवहारामध्ये असतो, कामं केलेली असतात, मेंदू एंगेज असतो आपला, आणि रात्री नैसर्गिकरित्या रात्री 12 नंतर पहाटेपर्यंत साधारण 7 तासाचा कालावधी हा झोपेचा कालावधी आहे, की ज्या काळामध्ये शरीर आणि मेंदू यांना दोघांना विश्रांती मिळणं अत्यावश्यक असतं, तर ते कार्यतत्पर राहतं प्रॉपरली. मग झोपेची वेळ आहे तर त्यात झोपून द्यावं मेंदूला. लोक मोबाईल बघत बसतात रात्री उशिरा, काय वाटेल आहे. आणि कारण काय सांगतात? झोपच येत नाही. येईल कुठं झोप? नामस्मरण कर ना. झोप येत नाही कशी? नामस्मरण कर. डोळे मीट पडून राहा, नामस्मरण कर, हळूहळू बरोबर झोप. आणि म्हणून रात्री 12 नंतर बसू नये. काय होतं, बऱ्याच गोष्टींचे गैरसमज असतात, की जो ध्यान चांगलं करतो, ज्याचं 3-3.5 तास ध्यान होतं, हे खूप मोठी गोष्ट आहे. 3-3.5 तास ध्यान, त्याला झोपेची आवश्यकता नसते असं काही सांगणार. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं झोप म्हणजे ध्यान. झोप आणि ध्यान वेगळं आहे. ध्यान ही ज्ञानप्रधान स्थिती आहे, अवस्था आहे, जाणीवेशी संबंधित आहे. आपण जाणीवेवरती लक्ष केंद्रित करत असतो. गोइंग टू सेल्फ इज अ मेडिटेशन असं विवेकानंद म्हणायचे. सेल्फ, माझा प्युअर सेल्फ जो आहे, इसेन्शियल सेल्फ, ज्याला शुद्ध मी असं म्हटलं जातं, त्याच्याशी संबंधित होऊन मला राहायचं आहे. त्यामुळे ती ज्ञानप्रधान अवस्था आहे. त्यामुळे ध्यान केल्यानंतर जेव्हा मनुष्य ध्यान विसर्जित करतो आणि तो जर असं म्हणाला की काय ध्यान छान लागलं, पण ध्यानात काय झालं काही कळलंच नाही, म्हणजे तू झोपला होतास. कारण ध्यानामध्ये काय झालं हे एक्झॅक्टली कळतं त्या व्यक्तीला, एक्झॅक्टली कळतं. झोपेमध्ये असं होतं, काय झालं काही कळलंच नाही, बाजूला काय झालं काही. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की झोप ही एक प्रकारची निकृष्ट प्रकारचा मृत्यू आहे, असं ते म्हणायचे. असं महाराज म्हणायचे. कारण काही कळत नाही आपल्याला. आपल्याला गाढ झोप येतं, आपल्याला काही कळत नाही आजूबाजूला. आपण म्हणतो ना, अरे इतकी गाढ झोप झाली, काही कळलंच नाही. झोप आहे कारण ती नेणिवेची अवस्था आहे, जाणीवेची नाही. आणि ध्यान ही नेणिवेत नाही, ज्ञानप्रधान स्थिती आहे. त्यामुळे पण हे सगळं सांभाळलं कधी जातं? ईश्वर प्रणिधान. मुख्य ईश्वरावरती प्रेम असायला पाहिजे. ध्यानाला ईश्वर प्रणिधान हे अतिशय पूरक आहे. भक्तियुक्त अंतःकरण टिकून राहिलं पाहिजे. मग कसं टिकेल? नामस्मरणात राहायचं. जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात राहता आलं पाहिजे, जास्तीत जास्त. काय होतं की नामस्मरण जर जास्तीत जास्त अंतःकरणात नसेल अनुसंधानाच्या माध्यमातून, तर मन अनेक गोष्टींमध्ये व्यग्र होऊन राहतं.
अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, अडचणी असतात. प्रपंच मुळात नासका असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रपंच म्हटलं की अडचण आली त्याच्यामध्ये. आज अनेक गोष्टी अडचणी आहे, आर्थिक अडचणी आहेत, शारीरिक अडचणी आहेत, सामाजिक अडचणी आहेत, कौटुंबिक आहेत. त्याचा एक विचार मनामध्ये व्यग्रता. मग ते घालवणार कसं? आपण लगेच प्रत्येक वेळेला 24 तास ध्यानाला बसू शकत नाही. आता बसनी प्रवास करतोय, ट्रेननी प्रवास करतोय, काय 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 विचार मनामध्ये येत राहतात. मग तेव्हा काय ध्यानाला बसणार? अशक्य आहे. असं हलणाऱ्या याच्यावरती ध्यानाला बसता येत नाही. मग तेव्हा मन सांभाळायचं कसं, भाव सांभाळायचा कसा? नामस्मरण कर. त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. सतत ईश्वराचा अनुसंधानात राहा आणि जिवंतपणे नामस्मरण कर असं महाराज म्हणायचे. जिवंतपणे नामस्मरण करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान. म्हणजे कसं, तर ईश्वराचं अस्तित्व मनामध्ये योजून नाम घे. तिराहितासारखं नाम घेतो. म्हणजे मी नाम घेत असताना, मी रामनाम घेत असेल तर तो राम माझ्या जवळ आहे. जवळ म्हणजे कुठे? आतमध्येच आहे, माझ्या आतच आहे. ही धारणा धर प्रत्येक वेळेला नाम घेताना. मग कुणाचंही, तू स्वामी समर्थांचं नाव घे, देवीचं घे, दत्ताचं घे, साईबाबांचं घे. त्यांचं नाम घेत असताना ते माझ्या आतमध्ये आहेत, माझ्या बरोबर आहेत. हा जिवंतपणा भावनेसहित धरून ठेव. ईश्वर प्रणिधान, अस्तित्व. हळूहळू ते अस्तित्व जाणवायलाच लागेल तुला निश्चितपणे. आणि तो भाव निर्माण होतो आणि तो भाव ध्यानाला अतिशय पूरक असतो. कारण एकदा का आसनावरती ध्यानाला बसल्यानंतर डोळे मिटले रे मिटले की बाह्य जग दृश्यतः बंद होतं, पण स्मृतीमधनं आतमध्ये प्रगट व्हायला लागतं. मग आपण त्या स्मृतींच्या मागे लागतो. आणि ते होऊ नये म्हणून तर आपल्याला नाम सांगितलेलं आहे की नामासहित ध्यान कर. मग कुठलं नाम घे ध्यानामध्ये? सोहम, ओम, राम, कुठलंही घे. ओम हा सगळ्यात छोटा एकाक्षर मंत्र आहे, सगळ्यात सोपं. श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम, ही धारणा असते. तर त्यांनी म्हटलेलं आहे ईश्वर प्रणिधानात व्हा. समर्थ त्याच्यावरती असं म्हणतात, आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष देशीची, मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधीची विसरू नये. अहमात्मा हे कधीची विसरू नये. अहम, मी आत्मस्वरूप आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ काय? सोपा अर्थ आहे. आपल्याला आत्मा म्हटलं की काय काय रंगवून सांगितलेलं असतं, सिम्प्लिफाय केलेलं आहे. आत्मा हा शब्दच इतका सोपा आहे. आत्मा, आतला मी, आत्मा. मी ही माझी जी जाणीव आहे ना, डोळे मिटल्यानंतर सुद्धा सगळं दृश्य केलेलं आहे, पण मी ही जाणीव तिथेच कायम आहे. ती जाणीव ज्याला जाणवत असते तो आतला मी, आत्मा. आणि ते तुझं मूळ आत्मस्वरूप आहे. अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं सांगतो. कधी विसरू नकोस, तू ते आत्मस्वरूप आहेस. देह ही त्याची उपाधी आहे, माध्यम आहे, प्रधान माध्यम आहे देह हे, पण याची उपाधी आहे आत्म्याची. कधीतरी गळून पडणार आहे, पण आत्मा अविनाशी आहे तसं. पण ते अविनाशी आहे हे बौद्धिकदृष्ट्या पटलेलं असतं. ते गजानन महाराजांची गोष्ट आहे की नाही, ते गोसाव्याची, की तो तिथे येऊन त्या खळ्या मळ्यामध्ये राहिला होता. तिथे महाराज बसलेले होते आणि तो भगवद्गीतेवरती बोलत होता आणि त्यांनी खूप काय काय बडाया मारल्या. आणि तो त्या नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका या श्लोकावरती बोलत होता. तर समोरच महाराज बाजेवर बसले होते, गजानन महाराज. ते एकदम ती बाज पेटल्यानंतर सगळ्यांचं धावाधाव झाली, बाज पेटली. महाराज शांत त्या बाजेवरती बसले होते. तेव्हा तो समोर ब्रह्मगिरी गोसावी बसले, त्याला बोलवा चलून सांगितलं पाटलांनी की तुम्हाला महाराजांनी बोलवलंय. ते तुम्हाला कशाला बोलवलंय? ते त्याला म्हणा महाराज शेजारी बस. माझ्या बाज पेटलेली, तो म्हणे त्याच्या शेजारी कसं बसणार? आत्ताच सांगितलंस ना तू, आत्ताची बदील आहे. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. मग घाबरतो कशाला? ये बस माझ्या शेजारी. तो यायला तयार नाही. याचं कारण असं आहे की देह पातळीवरती ती गोष्ट आपल्याला अनुभवायला येणार नाही, पण आत्मतत्वावरती साधनेच्या काळात ते अनुभवायला येतं की मी म्हणजे देह नाही. आणि ते समजून घ्यायचं असतं की देह ही उपाधी आहे, हे आपल्याला जाणीव होते. मग देहासंबंधी जे क्लेश असतात ते अंतःकरणापर्यंत पोहोचत नाहीत, भक्ती टिकून राहते. ईश्वर प्रणिधानात व्हा असं सांगितलं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं लोक म्हणतात. मिथ्या या शब्दाचा अर्थ लोक चुकीचा घेतात. मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा असा नाही आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा आहे. ब्रह्म सत्यम, ब्रह्म हे सत्य आहे, सदोदित आहे, नित्य आहे, हे तर खरीच गोष्ट आहे. पण जगत मिथ्या, जगत खोटं असं म्हटलं तर आपल्या बुद्धीला पटणार नाही. कारण की खोटं कसं? मला सत्यत्वाने ते अनुभवाला येते.
मी सगळं बघतोय, माझ्यासमोर तुम्ही बसलेला, तुमच्यासमोर मी बसलेला, हे सगळं जग आहे, मग हे खोटं कसं काय? हे तर सत्यत्वानी आहे. खोटा असा अर्थ नाहीये, नाशिवंत आहे असं त्याचा अर्थ आहे, की कधीतरी नाश पावणार आहे. ज्याला मी बघतोय ती व्यक्ती आणि जो बघतोय तो मी, हे दोघेही जाणार आहे एक ना एक दिवस देहानी. पण तत्वतः सगळे सारखे आहे, ज्ञानप्रधान गोष्ट आहे. पण हे सगळं टिकून राहायचं असेल, ही ज्ञानाच्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर मूलतः ईश्वरावरती प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणून ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराचं प्रेम किंवा भक्ती, याच्यावरती प्रेम असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सगुण भक्ती जोडून दिलेली आहे. आणि समर्थ कसं म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजी निर्धारे. सगुणाचा आधार घेऊनच निर्गुण उपासना करता येते. मग सगुण कुठलं? हे देह हा सगुणच आहे की, त्याला जोडून अनेक उपासना सांगितलेल्या असतात. म्हणून आपण देवाची भक्ती करताना आपल्यासमोर एखादी मूर्ती, एखादी प्रतिमा आपल्याला काय ठेवायला आवडते? सगुण भक्ती आहे. त्या सगुण भक्तीतच निर्गुणाची अनुभूती घेता येते. फक्त निर्गुणाची अनुभूती डोळे उघडे ठेवून बाहेर कुठे बघता येणार नाही. ती डोळे मिटून स्वस्थ ध्यानाला बसल्यानंतर आपल्याच आतमध्ये. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीच जावे, तेणे गुणे जोडावे परमार्थ. असं त्यांनी एकांत थोडा वेळ काढ, बाकी सगळा वेळ नामस्मरणामध्ये ठेव. नामस्मरण अगदी वैखरीनीत नाम घेतलं पाहिजे असं काही नाहीये. अनुसंधानामध्ये स्मरणात नामस्मरण असं म्हटलेलं आहे. स्मरण असू दे त्याचं, ईश्वराचं सतत स्मरण असू दे. मग ते कसं असतं, कुठलंही कर्म करताना त्याचं स्मरण असू दे, म्हणजे अनुसंधानात त्याचं स्मरण असू दे. सगळ्याचा करता करता ईश्वर आहे, ही जाण, ही भूमिका आहे. सगळी कर्म त्याला अर्पण करून कर. ईश्वर प्रणिधान जे आहे ते सगळं त्याचं आहे, त्याचं त्याला अर्पण करतोय, ही मनोभूमिका ठेव आणि कर्म कर. ईश्वर प्रणिधान, मग प्रेम निर्माण होतं. जे आहे ते सगळं भगवंताचं आहे, माझं नाही. पण हे नुसतं म्हणून सारखं घोकत बसायचं नाही, सगळं आहे ते ईश्वराचं आहे, ईश्वराचं म्हणून काय होणार नाही. ती भूमिका असावी लागते करतात, आणि ती डेव्हलप होते हळूहळू. कधी? भगवंतावर प्रेम निर्माण झालं तर. प्रेम असावं, नितांत प्रेम. आपलं भगवंतावरती प्रेम नसतं असं नाहीये, पण ते सवडीनुसार असतं. मध्ये मध्ये भगवंतावर प्रेम असतं, अडचण निर्माण झाली की भगवंतावर प्रेम. दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय, असं कबीर म्हणायचे. सुखात त्याची आठवण येत नाही, कारण की सगळं सुखच असतं. दुःख आलं की अरे लगेच त्याची आठवण. दुःखात त्याची आठवण येऊ नये असं नाहीये, पण सुखात पण यायला पाहिजे, तर ते प्रेम आहे. त्याला ईश्वर प्रणिधानात वा असं म्हणून त्यांनी ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे ईश्वर प्रणिधानासहित ध्यान, तीव्र संवेग, या दोन गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत. की तीव्र संवेग असायला पाहिजे ईश्वर प्राप्तीचा, आणि तो कधी निर्माण होईल तर ईश्वराला प्रेम असेल तर. ईश्वराला प्रेम असेल तर त्याला पाहावं, त्याला बघावं, याची देही येण्याची काळी. समर्थ म्हणतात तसं, येची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निसळे स्वरूपाकारे. येची जन्मे, मला याच जन्मामध्ये त्याला बघायचं आहे, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. तीव्र संवेग पाहायचंच आहे त्याला. पण नुसतं असं म्हणून काय, तो वेळ साधनेला दे. काय होतं ना, बाबा बेलसरे असं फार छान म्हणायचंय की नामाची उर्मी आली रे आली की नाम घ्यावं. पण आपण काय करतो, वेळेनुसार घेतो. म्हणजे असं मला आत्ता वाटलं की आत्ता मला नाम घ्यायचंय, किंवा आत्ता डोळे मिटून थोड्या वेळ शांत बसायचंय. पण नको, आत्ता कसं बसणार, माझी वेळ रात्री 8ची आहे, मी तेव्हाच बसेल. तेव्हा तू बसच ना, पण आत्ता तुला संवेग निर्माण होतोय आणि शक्य असेल तर आत्ता बस, आत्ता नाम घे, त्या क्षणी सोडू नकोस. आपण असं मस्टर भरल्यासारखी साधना करतो. सकाळी 7ला उठून ध्यानाला बसायचं ठरलेलं आहे, 7 ते 7:30 ध्यान झालं, बस ओके, आता उद्या सकाळी. मध्ये काही नाही. आणि नाम घे मध्ये, कारण ते ध्यानाला दुसऱ्या दिवशी बसताना नाम नसेल दिवसभर घेतलं तर मन इतक्या ठिकाणी भरकटत नाही, ते सगळं डोळे मिटून ध्यानामध्ये येणारच. आणि स्वभावता आहे, नैसर्गिक आहे. डोळे मिटले की विचार जास्त जाणवायला लागतात. मग काय कर, डायव्हर्ट कर विचारांना. मग डायव्हर्ट कसं करतो विचारांना, नामावरती ठेव. आतमध्ये एक नामाचं स्फुरण ठेव, ते स्फुरण या भ्रूमध्यापाशी होत आहे अशी धारणा धरू बस. मग कुठलं नाम, ओम सगळ्यात सोपं, राम, श्रीराम, याच्यापेक्षा कुठलं आवडीचं असेल तरी घ्यायला हरकत नाही, पण ही सगळ्यात सोपी आहे नाम, म्हणून ही सांगितलं. अशा पद्धतीने ईश्वर प्रणिधानात व्हा, म्हणजे ईश्वरावरती भक्ती असली पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, साधनेवरती पण प्रेम असायला पाहिजे, ते प्राप्त होतं. मग ईश्वराचं स्वरूप काय, एक्झॅक्टली समाधी म्हणजे काय, हे सगळं पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघूच. पण आता लक्षात ठेवलं पाहिजे की ईश्वर प्रणिधानात व्हा याचा अर्थ
ईश्वर प्रणिधानासहित तीव्र संवेग हा जेव्हा साधकाला प्राप्त होतो तेव्हा 100% समाधीची अवस्था म्हणजे ईश्वर प्राप्तीची अवस्था प्राप्त होते. तशी तुम्हाला सगळ्यांना हो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.